खेडमधील आंबवली भागात दरड कोसळली असताना धनरवाडी येथील ही घटना आहे। सकाळी मातीचा पूर्ण ढिगारा खाली आला। या दरडीमुळे कोणतेही नुकसान झालेलं नाही अशी माहिती मिळते। अद्याप प्रशासनाकडून इथली माहिती प्राप्त झाली त्यानुसार तर इथे कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। जवार डहाणू रोडवर डेंगांची मेट येथे भीषण अपघात झाला। अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। यात एका महिलेचा समावेश आहे। जवारहून डहाणूकडे जात असताना अपघात झाला। मुंबई ते कोलकाता हा महामार्ग मागील अनेक वर्षांपासून बांधकाम सुरू आहे। या भंडारातील लाखनी बायपास मार्गावर अनेकांचे जीव गेले असून कित्येकांना अपंगत्व आले। याच पार्श्वभूमीवर भंडारा पोलिसांनी अनोखे पाऊल उचलत रस्त्यावरील जलवाहिनी आणि वित्तवाहिनी टाळण्यासाठी महामार्गावर दोन्ही बाजूला जनजागृती होर्डिंग्स लावलेले आहेत। मान्सूनचे आगमन होताच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कालपासून दमदार पावसाला सुरुवात झाली। जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई आणि उष्माचे प्रमाण वाढले होते। मात्र 6 जून पासून पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला। तसेच 2 दिवसांपासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजाही चांगलाच सुखावलाय। क्रीडांगणासह नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून थेट सांगली महापालिका कार्यालयासमोर मुलांनी क्रिकेट खेळत आंदोलन केलं आणि या ठिकाणी मुलांची मनसोक्त क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटण्याची इच्छा होती, तीही पूर्ण झाली। पालिका प्रशासनाने या संदर्भात लक्ष द्यावं आणि लक्ष वेधण्याचा प्रयत्न म्हणून हा डाव साधण्यात आला। भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊसाची तोडणी करून तो कारखान्याला दिला होता। मात्र कारखाना प्रशासनाने करारनामा करूनही शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला दिला नाही। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मानस कारखान्यावर धडक मोर्चा नेला। यावेळी कारखान्याचे प्रवेशद्वारावर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। पुण्यामध्ये हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो धावणार आहे। सध्या 3ऱ्या टप्प्याचं काम सुरू आहे। आतापर्यंत 68% काम पूर्ण झालंय। पुणेकरांना प्रवासादरम्यान निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता येणार आहे। शेवगाव दरोडा टोळीतील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 1,86,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। शेवगाव तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसात 3 ते 4 घरांवर दरोडा पडला होता। त्यात आरोपींनी घरातील नागरिकांना मारहाण करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने घेऊन आरोपी पसार झाले होते। परभणीच्या मानवत तालुक्यातील मानोली शिवारामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। त्यामुळे नदीला आलेल्या पुरामध्ये 2 महिला वाहून गेल्या। त्यात एक महिला वाहून गेली, मात्र दुसऱ्या महिलेनं झाडाचा आधार घेत स्वतःला वाचवले। मात्र ती बेशुद्ध असल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध गावकऱ्यांकडून घेतला जात आहे। मुंबई विमानतळ सीमा विभागाने 19.15 कोटी रुपयांचे 32.79 किलो सोने जप्त केले। केनियन देशातील या 2 महिला प्रवाशांच्या अंतर्वस्त्रात आणि सामानामध्ये हे सोनं लपवून भारतात ते घेऊन आलेल्या होत्या असं इथे आढळून आलं। दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली असून त्यांना सोन्याचा पुरवठा कोणी केला आणि हे सोनं मुंबईला कोणाला देणार होते याचाच तपास सध्या आता कस्टम ऑफिसर करतात। लालबागचा राजाचा पाद्यपूजन सोहळा मंगळवारी सकाळी पार पडला। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाचं यंदाचं 91वं वर्ष आहे। मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेमध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्याला मंडळाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब सुदाम कांबळे, मूर्तिकार कांबळी आर्ट्सचे श्री रत्नाकर मधुसूदन कांबळी उपस्थित होते। यावेळी खनिजदार श्री मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकाचंही पूजन केलं। ठाण्यातील वंदना एसटी डेपो या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे। पालिकेच्या वतीनं
सक्शन पंपच्या द्वारे पाणी काढण्याचं काम सुरू आहे। पहिल्याच पावसात सखोल भागात पाणी साचायला सुरुवात झाल्याने नागरिकांची नाराजी व्यक्त केली जाते। धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील मसलाखुर्द या गावच्या शिवारामध्ये एका ओढ्यातून अचानक निळसर पाणी वाहू लागल्याने या परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। गेली 2 दिवसांपासून हे पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। निळसर पाणी वाहत असल्याच्या संदर्भात प्रशासनानं वीज पडण्याचा अंदाज व्यक्त केला असून या भागामध्ये वीज पडून भूगर्भ भागातील हालचालींमुळे पाणी निळसर झाल्याची शक्यता वर्तवली आहे। विदर्भाचं नंदनवन पावसाळ्यामध्ये पर्यटकांना आकर्षित करणार। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील सौंदर्य मान्सून पूर्व पावसाने आता चांगलंच बहरलंय। या ठिकाणीही आता हिरवळ पाहायला मिळते। या ठिकाणची हिरवळ नेत्रदीपक सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतं। दऱ्याखोऱ्यांमध्ये दरवर्षी इथं नागरिक येत असतात। पर्यटकांचा इथं मोठा उत्साह पाहायला मिळतो। मेळघाटमध्ये सर्वत्र आता हिरवळ झालेली आहे। नागमोडींचा रस्ता अन कोसळणारा पाऊस, चहूबाजूंनी असलेली हिरवळ पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असते। हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि मृग नक्षत्रात सुरुवातीला काही ठिकाणी पाऊस पडल्याने शेतकरी आपल्या शेतीची अंतिम मशागत करण्यात व्यस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळते। हवामान विभागाच्या अंदाजानुसार या नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडेल, परंतु शेतकऱ्यांनी घाई न करता तोपर्यंत 100 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे। बजाजनगरचे फूल विक्रेते शाकीर भाई हे बजाज कंपनी गेट समोर असलेल्या HP पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले। पेट्रोल भरत असताना अचानक त्यांनी खिशातून मोबाईल बाहेर काढताना दुचाकीने अचानक पेट घेतला। तेथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विझवली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला। यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून घटनेचा संपूर्ण व्हिडिओ मात्र CCTV मध्ये कैद झाला। अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया सोमवारी 10 पैशांनी घसरला। यामुळे रुपयाने प्रति डॉलर 83.50 अशा नव्या दराची नोंद केली आहे। विदेशी चलन बाजारामध्ये अमेरिकी डॉलरचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्याने तसेच भारतीय शेअर बाजारांच्या निर्देशांकात पडझड झाल्याने रुपयाची घसरण झाली असे विश्लेषकांनी सांगितले आहे।